नमस्कार, देशोन्नतीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये मी कुंती आपलं स्वागत करते। आयपीएलचा माजी कमिशनर, क्रिकेट विश्वात पैसा आणि पॉवरचं नवयुग आणणारा ललित मोदी आता प्रचंड अडचणीत सापडला आहे। वानुआतू सरकार त्याचा पासपोर्ट रद्द करण्याच्या तयारीत आहे। मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांमुळे हा मोठा झटका बसलाय। आता मोदींचं पुढे काय होणार? भारत सरकारसाठी ही सुवर्ण संधी ठरेल का? चला या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया। ललित मोदी एकेकाळचा आयपीएल साम्राज्याचा शिल्पकार आज जागतिक अडचणीत सापडला आहे। भारतातून 2010 मध्ये पलायन केल्यानंतर त्याने वानुआतू या दक्षिण पॅसिफिक बेटावर नागरिकत्व घेतलं, पण आता वानुआतू सरकार त्याचं नागरिकत्व आणि पासपोर्ट रद्द करण्याच्या तयारीत आहे, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर चाललेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा थेट फटका बसतानाचं चित्र दिसतंय। वानुआतू सरकार अशा संशयित व्यक्तींवर कारवाई करण्याच्या तयारीत असून मोदी याचा मोठा बळी ठरण्याची शक्यता आहे। जर पासपोर्ट रद्द झाला तर त्याच्या प्रवासावर निर्बंध येतील। हा निर्णय भारतासाठी महत्त्वाचा ठरू शकतो, कारण मोदींना भारतात परत आणण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो। कायदेशीर तज्ञांचं म्हणणं आहे की पासपोर्ट रद्द झाल्यास मोदींची आंतरराष्ट्रीय हालचाल ठप्प होऊ शकते, त्यांच्या वित्तीय व्यवहारावरही मोठा परिणाम होईल। भारतीय यंत्रणांसाठी हे सुवर्ण संधी ठरू शकते। ललित मोदींची सेफ हेवन आता संपत चालली आहे। त्याला न्यायालयीन चौकशीला सामोरं जावे लागेल का? भारतासाठी ही मोठी संधी ठरणार आहे का? या प्रकरणावर आमची नजर राहणार आहे। या संदर्भात आपल्याला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। अशाच माहिती आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत रहा देशोन्नती।